नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशाने काल 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजता जनावरांची वाहतूक करीत असताना दारुडा टोल नाकाजवळ पोलिसांनी नाकेबंदी करून 2 आयसर गाडीमध्ये जनावरांना भरून येत असताना आयसर गाड्यांना अडवून आयसर गाड्यांची पाहणी केली असता त्यामध्ये दोन्ही गाड्यात जनावर भरून आढळली. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात सदरची कार्यवाही करण्यात आली व दोन्ही आयसर गाड्यांना वडनेर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले व सदर गुन्हा दाखल करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या उपस्थितीत सदर कार्यवाही करण्यात आली. दोन्ही आयसरमध्ये एकूण 14 बैल जनावरे होते, ज्यामध्ये एकूण 14 बैल जनावरे होती, ज्याची एकूण किंमत 32,65,000 रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा सदाशिव वाघमारे व पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखिले व हिंगणघाट उपविभागीय सुशील कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सदर कार्यवाही वडनेर येथील ठाणेदार घनश्याम पाटील व अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घोले, जमादार संदीप बदकी, सचिन रोकडे, रवी वर्मा, किशोर घुगे, मच्छिंद्र खाडे यांनी कार्यवाही केली आहे. वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.